हाय टू फॅमिली, कसे आहेत? बरे आहेत ना तुम्ही सगळेजण? तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी. तर काही जण त्यामध्ये चिंच टाकतात, आमचूर टाकतात किंवा गोडीसाठी म्हणून थोडीशी साखर किंवा गुळ पण टाकतात. तर मी बनवणार आहे हे सर्व काही न वापरता. तर ओके, चला बघूया रेसिपी. तर मी त्यासाठी घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर, 10 ते 15 लसण घेतलेलं आहे. त्यामध्ये खराब झालेलं आहे, मी काढून घेते. आणि त्यानंतर टाकणार आहे थोडीशी अद्रक, टमाटर. तर मी अद्रक, लसूण, टमाटर आणि ही जी आहे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ती अशी बारीक चिरून मी आता वाटणामध्ये टाकणार आहे. तर ह्या वाटणामध्ये अजून पण काही गोष्टी टाकणार आहे मी. एक मिनटं. तर त्यासाठी टाकणार आहे मी थोडीशी हळद पण टाकणार आहे, कारण सुका मसाला पण मी मिक्सरमध्येच म्हणजे एकजीव होतं, त्यामुळे मी टाकत आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडीशी धना पावडर, आपलं लाल तिखट दररोजचं वापरतो आपण ते टाकलेलं आहे. आणि हे जे आहे कांदा लसूण पेस्ट, म्हणजे वाळलीच असते आपली कोल्हापुरी चटणी, तर ते पण टाकत आहे मी. आणि त्यानंतर चवीपुरते मीठ टाकणार आहे, कारण चमच्याने मला मीठ समजत पण नाही आहे आणि म्हणजे टाकता पण नाही येत. तर मी म्हणजे हातानेच मीठ टाकते, अंदाजानुसार मी मीठ टाकत असते. त्यानंतर आपण टाकणार आहे थोडेसे शेंगदाणे, म्हणजे कच्चे टाकत असते मी, तुम्ही भाजून पण टाकू शकताय, तसं काही नाही आहे. हे सर्व आता वाटण मी वाटून घेत आहे मिक्सरमध्ये. बटन तर चालू आहे. मस्त वाटण झालेलं आहे, खूप वास पण छान येतोय. तर तुमची आपलं कारल्याची पद्धत कशी आहे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मेन म्हणजे जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. ओके. असं मस्त वाटण झालं. मिक्सर पण हे काय आपलं मिक्स पण मस्त झालेलं आहे. तर चला आपण आता कारले भरून घेऊया. तर मी असे कारले घेतलेले आहे 1 पाव. तर त्यामधल्या बिया वगैरे अशा काढून मस्त धुवून घेतलेले. बिया मी काढते, सहसा मी बिया काढते, मी ठेवतच नाही आहे. तर अशी मस्त कारले भरून घ्यायचे. म्हणजे 1 पावमध्ये 5 कारली आली होती, तर एक खराब निघालं. तुम्हाला तर माहितीच आहे ना, भाज्या खराब पण निघतात. तर असं कारले भरून घ्यायचे. काही जण असं म्हणजे धुवून त्याला मीठ लावून असं ठेवतात, मला तसं नाही आवडत, मी नाही करत तसं. मी डायरेक्ट आपली वांगे कशी फोडणी मारतो तसं वांग्यासारखंच मी भरून घेते. हे झाली भरून कारली. फॅन बंद करते कारण गरम जास्त होतंय. अगोदर मी तेल टाकणार आहे थोडंसं. तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपण जिरे टाकून घेऊया थोडेसे. कारण मीठ हळद वगैरे सगळं आपण अगोदरच टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मसाला डब्याची काही गरज पण नाही आहे. त्याला वर ठेवून टाकूया. चला, जिरे पण कडलेलं आहे, तर आपण कारले टाकूया त्यामध्ये. मस्त असं एकजीव करून घ्यायचं.
ह्यामध्ये पाणी नाही टाकणार आपण, कारण मसाला आहे ना, तो मसालाच आपण टाकणार आहे यामध्ये. आता यावर ते प्लेट तर बसणार नाही आहे कदाचित, तर आपण एक वाटी टाईप असतं तर ते आपण झाकणार आहे. एकच मिनिट. म्हणजे ना असं वाफेला मस्त लागतात, म्हणजे वाफून ते शिजून येतात ना, म्हणजे आपण पाणी टाकायची गरजच नाही लागत. तर चला आपण असं मस्त झाकून घेऊया. असं झाकून घेणार आहे आणि हे ताट नाही, तर असं ताट ठेवणार आहे दुसरं आणि त्यावर ते पाणी ठेवणार आहे, कारण ते पाणी गरम होत जाईल तर खाली असे वाफेनं मस्त शिजून जाईल कारलं. म्हणजे आपल्याला पाणी घालायची गरजच नाही आहे. तर चला आता बघू शकता, ताटामध्ये मी पाणी ठेवलेलं होतं, ते पाणी पूर्ण आटलेलं आहे, काहीच पाणी नाही आहे यामध्ये. एक मिनिट, वाटी जाम बसलेली आहे. तर बघू शकता मस्त झालेली कारल्याची भाजी. म्हणजे आपण एकदा झाकलेलं परत उघडलंच नाही आहे, ना पाणी टाकलं आहे ना काय नाही, पाणी वगैरे काहीच नाही आहे यामध्ये. तर चला गॅस बंद करूया आता. तर माझी कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगू शकताय तुम्ही. आणि जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला ओके, बाय, लव यू.